पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली। इमारतीत जवळपास 17 जण अडकल्याची शक्यता। बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक, लष्कर, अग्निशमन दल घटनास्थळी। पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी इमारत दुर्घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून आढावा। दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना। पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली। इमारतीत जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता। बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। पुण्याच्या बाणेर परिसरात संरक्षक भिंत कोसळली। राम नदीच्या पाणी पातळीत वाढ, संरक्षक भिंत कोसळली। कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये 12 वर्षाच्या मुलाचा लिफ्टमधून पडून मृत्यू। 10व्या मजल्यावरून पडून मुलगा लिफ्टच्या डक्टमध्ये पडून जखमी झालाय। जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। लिफ्टचा सुरक्षा दरवाजा अचानक उघडल्याने मुलगा डक्टमध्ये पडला। भांडूपच्या बस अपघातात अडकलेल्या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलं। पादचाऱ्याला वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येत बस ढकलली। वाचवा मला वाचवा म्हणणाऱ्या या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलेलं आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यात चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बस उलटली। भीषण अपघातात 30 ते 35 वर्षीय जखमी तर 2 गंभीर जखमी झाले। ते जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलेलं आहे। इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घरांखाली माती वाहून गेल्याने 10 ते 12 कुटुंब उघड्यावर। सुदैवानं जीवितहानी टळली। प्रशासनाकडून 50 जणांचं तातडीने जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आलंय। खेडजवळच्या बोरघरमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। महामार्गावरील साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास, अपघाताची भीती। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। खेडच्या बोरघर परिसरात पाताळी नदीला पूर आलेला आहे। गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा। वसई विरारमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वच रस्ते पाण्याखाली। नागरिकांची ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू। अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी ट्रॅक्टर चालक 50 ते 100 रुपये भाडं आकारत असल्याचा आरोप। पालघर तालुक्यातील वांद्री धरण अखेर तुडुंब भरलं। सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू। वांद्री नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच। महाड, लोणेरे, माणगाव आणि इंदापूरमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक मार्ग बंद। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन। माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं। स्थानिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। मुसळधार पावसात गार्बेज ट्रक धोकादायक ठरलाय। पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर। पनवेलमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। ड्रेनेज लाईन तुंबल्याने आणि निचरा मंदावल्याने वाहतूक आणि नागरिकांना मोठा त्रास। खेड शहरातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे पालकमंत्री उदय सामंतांचे आदेश। जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व्यापाऱ्यांचं नुकसान, तातडीने मदत करण्याचे निर्देश। अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात पांदण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य। शेतात जाण्यासाठी रस्तेच नाही, ट्रॅक्टर देखील चिखलात फसले। धुळे जिल्हा सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर। 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली। मंदिरं आणि लहान पूल बुडाले असून पालिकेने आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या। जळगावात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मोठी गैरसोय, तर पावसामुळे रस्त्याची चाळण। डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात ओढे नाल्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात मिसळलं। आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी, मणिपूर परिसरात उजवा कालवा ओव्हरफ्लो झालाय। कालव्याचं पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल। पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी। पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी। काळुसे ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी रस्त्यावर दरड कोसळली। धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मातीचे ढिगारे आणि दगड रस्त्यावर। दरेवाडीकडे या आदिवासी गावात जाणारा मुख्य संपर्क रस्ता बंद करण्यात आलाय। शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नांदगावात शाळेच्या आवारातील झाड कोसळल्याने शाळेचं बाथरूम आणि संरक्षण भिंत तुटली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जळगावातील मसावदमध्ये उड्डाणपुलाच्या 2 मोठ्या लोखंडी प्लेट्स मुसळधार पावसामुळे कोसळल्या। मागील 12 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम रखडलंय। उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। एका स्कूल बस समोरच या प्लेट्स पडल्याने खळबळ उडाली।
दुधनी बाजार समितीत पुतळ्याऐवजी गणपती मूर्ती बसवल्याने अक्कलकोटमध्ये महायुतीत वाद पेटला। भाजपवर टीका करताना शिंदेच्या सेनेच्या सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून राहुल गांधींचं कौतुक। भाजप आमदारची दादागिरी नव्हे तर हुकुमशाही सुरू आहे असा म्हेत्रेंचा आरोप। चाळीसगाव तालुक्यातील वाघळीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात भर पावसात रास्ता रोको आंदोलन। वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। वीज ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत असल्याचा आरोप। मालेगावात शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। मका कांदा फसवणूक प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या। जायखडा पोलिसांविरोधात मालेगावात ठिय्या आंदोलन सुरू। महिनाभर होऊनही जायखडा पोलिसांनी कोर्टात खरेदी पावत्या सादर न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शिक्षक भरतीच्या नेतृत्वात 9 जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक। टीटीच्या मुद्द्यावरून राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। एसआर सारख्या अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका करण्याची मागणी। गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा मागील भाग अचानक निखळून पडला। एटापल्लीमधील धक्कादायक घटना। या प्रकरणी अहेरी एसटी आगारातील सहाय्यक कारागीर निलंबित। चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील प्रदूषणावर ग्रामस्थ आक्रमक। शेतात दूषित पाणी सोडल्याचा गंभीर आरोप। लोटे सोनगावसह विविध गावातील ग्रामस्थ सीईपीटी प्लांटवर एकवटले। संबंधित अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली। नाशिकच्या येवला नांदगाव मार्गावर दुधाचा टँकर घाटात कोसळला। टँकरचे ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। चालकावर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदाराविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। मृत परमेश्वर मेश्राम यांच्या शेतजमिनीत फेरफार केल्याचा आरोप। जाब विचारायला गेल्यावर शिवीगाळ केल्यानं मेश्राम यांनी जीवन संपवल्याचा आरोप। गोंदिया जिल्ह्यात खरीप पेरणी अजूनही 2%वर। समाधानकारक पावसामुळे आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता। पेरणीच्या प्रगतीचा कृषी विभागाकडून दररोज आढावा घेतला जातो। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरातून शेतकऱ्यांकडून बोगस बियाण्यांच्या तक्रारी। पेरणीनंतर 2 आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे धाव। शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ। जालन्याच्या वडोद तांगडा गावात 2 लाख रुपये खर्चांचा करून देखील योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांनी 1 एकर मिरची पीक उपटून फेकलं। मराठवाड्यात पावसाअभावी खरीप पेरणीला मोठा फटका। गेल्या वर्षीच्या तुलनेत 17,87,000 हेक्टर क्षेत्रावर कमी पेरणी। विभागात केवळ 58% पेरणी पूर्ण। मराठवाड्यात पावसाची 13% तूट। सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। यवतमाळच्या जवळपास 10 गावातील शेतकऱ्यांचे कळंबच्या तहसीलदारांना निवेदन। जवळपास 700 ते 800 एकरातील सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा आरोप। नागपूर पोलिसांकडून तब्बल 1 ट्रक सुगंधित तंबाखू जप्त। 95 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याने तस्करांचे धावे दणाणले। जलालखेडा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई। रविसिंग ठाकूरला अटक। गुहागरमधील विसापूर पांगारीमधील मुख्य रस्ता पावसामुळे खचलाय। गावात जाणारी वाहतूक यामुळे बंद आहे। गावात जाणारा रस्ता 3.5 ते 4 फूट खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन। पुढील 4 दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार। संत गजानन महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात 8,500 पोलिसांचा बंदोबस्त। पालखी सोहळ्यात सुरक्षिततेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर। पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस दलाची तयारी पूर्ण। पुण्यात उद्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आगमन होणार आहे। शहरातील मुख्य रस्ते उद्या बंद असतील। पोलिसांकडून पालखीनिमित्त वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर। पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलीस सज्ज। पोलिसांकडून विशेष वाहतूक नियोजन। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करा। अपर पोलीस आयुक्त मनोज पाटलांचं आवाहन। पैठण पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था। पैठण पंढरपूर रस्ता व्हावा यासाठी सभागृहात मुद्दा मांडला। रस्त्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आमदार विलास भुमरे यांची माहिती। पैठण पंढरपूर रस्ता लवकर करण्यात येईल विलास भुमरे यांची प्रतिक्रिया। वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालयात मदत कक्षातर्फे पैठणमध्ये संत एकनाथ मंदिरात चरण सेवा उपक्रम। अतुल सावे विलास भुमरे यांच्या नेतृत्वात उपक्रमाचं नियोजन। कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम। इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पातळी 61 फुटांवर पोहोचल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरले। गणपती आणि महादेव मंदिरात देखील पाणी आलं असून नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान। तर मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील 1 मध्यम आणि 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून सुमारे 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये 47% पाणीसाठा उपलब्ध आहे।
रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात एका मोठी मगर फिरताना आढळली. नदीतील पुराचं पाणी ओसरल्यानंतर मगर रस्त्यावर आली. कुंभारवाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात दिवसभरात दुसऱ्यांदा मोठी घसरण. सोन्याच्या दरात 3,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 11,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,775 रुपयांवर, चांदीचे दर जीएसटीसह 2,31,750 रुपयांवर.